सारी बातें, ये फिल्म कैसी है और क्या आप लोगों ने जाके पिक्चर देखनी चाहिए नाही देखनी चाहिए, आमचा मराठी माणूस सांगतो तेच ऐकायचं सगळ्यांना आत्ताच मी सांगतोय. हेलो एंड वेलकम टू बॉलीवुड प्रेमी. दोस्तों, मराठी फिल्म रिलीज हुई इस फ्राइडे, जिसको कि काफी कम शोज मिले ड्यू टू द बॉक्स ऑफिस एक्सप्लोजन ऑफ धुरंधर. एक्सप्लोड कर दी, धमाका हो गया धुरंधर का, इसलिए थोड़े से शोज कम मिले, लेकिन फिर भी हमारा मराठी मानुस समृद्ध जाके देख के आया. ये मराठी फिल्म नाम है उत्तर. उत्तर. उत्तर मतलब आंसर आंसर. है ना, इंग्लिश में हम लोग उसका आंसर बोलते हैं. यस. लक्ष्मीकांत बेर्डे जी का बेटा है अभिनय बेर्डे. यस, वन ऑफ माय फेवरेट एक्टर फ्रॉम द मराठी इंडस्ट्री, अभिनय बेर्डे. और भी काफी स्टारकास्ट में है, कुछ कुछ लोग जान के लेंगे सारी बातें. ये फिल्म कैसी है और क्या आप लोगों ने जाके पिक्चर देखनी चाहिए नाही देखनी चाहिए, आमचा मराठी माणूस सांगतो तेच ऐकायचं सगळ्यांना आत्ताच मी सांगतोय. स्वागत आहे ऑन बॉलिवूड प्रेमी. समृद्ध, कसा आहे पिक्चर? धन्यवाद. नमस्कार मंडळी सर्वांना. उत्तर ह्या चित्रपटाबद्दल मी जेवढं जास्त बोलतो जेवढं जास्त बोलतो तेवढंच कमी आहे सर, असं बोलू शकतो. क्योंकि काय ना, म्हणजे जो उत्तरचा जेव्हा ट्रेलर आला, ट्रेलर वॉज गुड. एकदम जरा चांगला वाटलं, डिसेंट वाटलं होतं की जरा काहीतरी एक आई आणि मुलाच्या एक रिलेशनशिप वरती आहे. स्टारिंग रेणुका शहाणे, ऋता दुर्गुळे, अपना अभिनय बेर्डे और निर्मिती सावंत ॲज अ स्पेशल अपीयरन्स मध्ये. डिरेक्टेड बाय क्षितिज पटवर्धन, ज्या डायरेक्टरचं नाव आहे. त्यांनी क्षितिज पटवर्धनच्या यांचं बोलतो, त्यांनी क्लासमेट लिहिली, टाइम प्लीज वगैरे एवढे मोठे मोठे फिल्म्स, फास्टर फेन वगैरे त्यांनी रायटिंग केली होती. आणि त्यांचा आय गेस हा पहिला डायरेक्शन फिल्म आहे. आय थिंक सो. मला मी शुअर नाहीये. ओके. बट सर मी एवढं बोलेल ना की हा जो चित्रपट आहे हा माझी आईचं प्रेम, एक आईची माया, एक बोलतो ना आईचं जेव्हा मुलाकडचं एक प्रेम असतं ना, त्या पिक्चरमध्ये ते आईचं प्रेमच जास्त दाखवलंय. म्हणजे ही फिल्म ओव्हरऑल ही फिल्म आहे ना आईला डेडिकेट केलेली आहे, प्रत्येक आईला. डेडिकेटेड टू मदर. येस. जेव्हा पिक्चरची सुरुवात अशी होते ना की जी एक रेडिओ जॉकर मध्ये ती एक कामाला असते ती, आणि तिचा मुलगा तेव्हा कॉलेजमध्ये शिकत असतो. ऍज अन AI च्या मदतीमध्ये थोडाफार काहीतरी इनोव्हेशन काहीतरी करत असतो. तो कॉलेजमध्ये असतो. आणि यांच्या दोघांमध्ये ना कसं आहे का ना, मुलाचा जो काय बोलतात बिहेवियर आहे ना, तो इंट्रोवर्ट आहे. म्हणजे जास्त त्याला कोणाशी जास्त बोलायला आवडत नाही. एक्स्ट्रीम इंट्रोवर्ट आहे. म्हणजे त्याला आईशी बोलायला जास्त आवडत नाही, आईला टाइम देता येत नाही. तो मुलगा जास्त त्याशी जास्त लगावला राहत नाही. का म्हणजे आई का बोलते की ह्यांनी माझ्यासोबत थोडाफार तरी दोन मिनिटं 2 शब्द तरी बोलावे, पण तो काय जास्त बोलत नाही. पण ज्या एंड मुवमेंट मध्ये रेणुका शहाणेचे एक अशी काय गोष्टी होतात हेल्थ इश्यूज मध्ये, आणि ते काय असतात, आणि त्यांच्या दोघांमध्ये जेव्हा मतभेद असतात, मग ते जुळतं की नाही जुळत, त्यासाठी हा चित्रपट तुम्हाला पाहावा लागला. ड्युरेशन काय पिक्चर? ड्युरेशन 1 hour 58 minutes आहे सर. परफेक्ट पिक्चर आहे, ज्यादा लंबी नाही आहे सर. आता जेवढा मी या चित्रपटाबद्दल, तर फिल्म ओके ठीक आहे, वन टाइम वॉच आहे सर. म्हणजे चांगला पिक्चर आहे. म्हणजे असं बघू शकतो, वन टाइम तर शुअरली बघू शकतो. बिकॉज काय ना, त्यात इमोशन आहे, अजून खूप काही इमोशन कॅच करू शकले असतं. क्षितिज. हिरोईन मध्ये कोण आहे? हिरोईन मध्ये ऋता दुर्गुळे. ऋता दुर्गुळे. अरे ती खूप छान आहे. ती आरपारवाली आहे सर. ती आरपार मध्ये तिला बघितलं होतं. खूप तिचा खूप ऑब्व्हियसली तिचं काम खूप अप्रतिम असतं. तिचं जेवढे स्क्रीन मध्ये तेवढे मजा येते तिला बघायला. पण काय नाही, तिचे ते फक्त फ्रेंड दाखवले, फक्त ती थोडं साईडलाईन दाखवले, तिला तर जास्त का काम नाही दिलेलं. तर पिक्चर मी तर बोललो ना, ओव्हरऑल तुम्ही बघू शकता आरामशीर. स्क्रीन प्ले जरा टाईट, फर्स्ट हाफ जरा टाईट आहे, सेकंड हाफ मध्ये थोडाफार गडबडलेला वाटतो. बिकॉज थोडं कोकण वगैरे फिरतो ना, कोकणचे शॉट मस्त आहेत. ओपनिंग शॉट आहे ना कोकणचा, बाय टाळी मार सीन आहे तो. एवढा स्पेशल वाटतो सीन बघायला. कोकणी लोक जे बघणार त्यांना खूप रिलेट करतो. माझ्या निर्मिती सावंतचं एक ती गावकऱ्याची ती बहीण दाखवली, तिची ते कोणते रिलेटिव्ह दाखवले, तिच्या घरी जेव्हा जाते ते एक ऑथेंटिक पद्धतीमध्ये घर वगैरे दाखवले ना, अरे एवढं भारी वाटतं ना बघायला की मन प्रसन्न होतं. कम कसं रायटिंग मध्ये थोडीशी गडबड वाटते सर, पण थोडी कॅची वाटत नाही सर. ओके. हो सर, लगेच पकडत नाही पिक्चर. हो. आणि सगळ्यांना अपील नाही करणार हा वाला जो प्लॉट. आता मी स्टोरी ऐकली आहे, सगळ्यांना लगेच अपील नाही करणार. पण तरी काय की आम्ही बघतो की आपल्या ज्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये आई आणि मुलाची जी गोष्ट असते ना, ती लोक जातात बघायला. असं नाही की एकदमच इग्नोर करतात, थोडीफार जातात. कारण की हा जो प्लॉट आहे ना, इट इज एव्हरग्रीन प्लॉट. माँ और बेटे का. जर हिंदी पिक्चर जरी बघितला, कन्नडा जरी बघितला, पण KGF त्यात पण आई आणि मुलाचाच होता. करेक्ट. आणि तो पिक्चर हिट झालेला. ह्याच्यात कसं ऍक्शन नाहीये, व्हेरी फॅमिली ओरिएंटेड स्टोरी. आणि ऍक्च्युली पाहायला गेलं सर, ही क्लास ऑडियन्स साठी फिल्म आहे सर. मासिस साठी ना थोडं डीप वाटेल. बिकॉज काय ना, तो मुलगा अभिनय बेर्डे मस्त काम केलं. अभिनयने खूप चांगला अभिनय केला असं बोलू शकतो मी. ऑल टाइम फेवरेट. नाही, तो खूप छान. मराठी इंडस्ट्रीमध्ये माझा हा
टॉप मोस्ट फेवरेट वर आहे. नाही नाही, खूप छान काम केलं अभिनयनी. आणि आपण रेणुका शहाणे मॅम काय काम केलंय यार, म्हणजे क्लायमॅक्स मध्ये ना अक्षरशः ना आपल्या डोळे पाणवतात आपले, कारण एवढं खूप सुंदर काम केलंय. असं नाहीये की पिक्चर एकदम जास्त असं नाही का एकदम घाण आहे, पण नाही, पिक्चर खूप चांगला आहे, तुम्ही Okay. एकदम बघू शकता तुम्ही. वन टाइम वॉच का वर्डिक दिया है हमारे मराठी माणूस समृद्धने. येस बोलतोय की एकदा तरी जाऊन पहा. येस आणि मी पण अपील करेन की जाऊन सर्वांनी नक्की पहा. पहा. हा एकदा नाव आहे उत्तर. रेटिंग काय आउट ऑफ 5 पिक्चरला? तर फिल्मला मी 3.5 देणार, बिकॉज खूप चांगला पिक्चर आहे. 3.5 आउट ऑफ 5 फॉर उत्तर. येस आणि जसं मी सुरुवातीला बोललेलो की आमचा मराठी माणूस बोलतो ते ऐकायचं आणि तेच करायचं. Yes, yes. तो बोललाय एकदा बघायचं तर एकदा तरी जाऊन नक्की पहा. जाऊन नक्की बघा, उत्तर. कारण अशा फिल्मला तुम्ही मोकाने चान्स दिला तर मग तुम्ही काय बघणार मग सर, मी एवढंच बघा सर. चला, ओके, थँक्यू. थँक्यू.